हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आपण आपल्या पिण्याच्या पाण्याच्या सोर्सच्या इथे आलेलो आहे साफसफाई करायला. इथून आपल्याला पाणी भेटतं घरात पिण्याचे. इथं आम्ही आता साफ करायला आलेलो आहे. इथं स्वच्छता नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आज सिद्धेश दादा पण इथं काम करतोय आणि ते सर्व माणसं आहेत. इथून एक जवळपास 1.5 किलोमीटरवरती आमची घरं आहेत. तिथपर्यंत इथून पाणी जातं पाईपलाईननी. इकडनं पाईपलाईन टाकलेली आहे आम्ही, त्यातून पाणी आम्हाला भेटतं. आता आम्ही हे सर्व साफ करायला आलो इथे, तुम्हाला दाखवतो. इकडून पाणी जाते आम्हाला. आम्ही आता गडू झाले पाणी, त्याच्यामुळे घाण दिसते. आम्ही आता सर्व पाणी इकडनं बाहेर काढलेलं आहे. काय आपण दाखवत चाललोय सर्वांसाठी नाश्ता आणायला. मी आणि हिमांशू चाललोय, दाखवत चाललोय. बघूया वडापाव नाही तर काहीतरी आणूया सर्वांसाठी. तुम्हाला दाखवतो वडापाव वगैरे घेताना. काय आता आपण आलेलो आहे, सगळ्यांसाठी वडापाव घेतलेले आहेत. आता आपण दाखवत निघालोय जायला घरी. काय आता आपण घरी आलोय सर्वांसाठी चहा घ्यायला. आता मम्मी चहा देईल सर्वांना एक थर्मासमध्ये भरून. आपण घेऊन जाऊया सर्वांसाठी चहा. गाईस, चहा तयार झालेली आहे. आता मम्मी ह्याच्यात ओतते वाटतं. आणि ती तांब्यात काढून घेते गाळून. त्यानंतर ती या बाटलीतनं देईल आपल्याला. त्याला काय म्हणते, थर्मासमधून देणार आहे. तांब्यात काढला नाही, आता थर्मासमध्ये टाकते. अशा प्रकारे ती भाजलेली आहे, गरम गरम वाफा बसलेला. आता चहा तयार आहे. आता आपण जाऊया सर्व घेऊन वडापाव वगैरे चहा. काय नाश्ता आणला होता आपण. आता सर्वांनी नाश्ता वगैरे केलेला आहे. सर्व इकडे आराम करतायत. बरोबर आहे. नाश्ता आमचा कडून झाल्यानंतर आम्ही ब्लॉग करतोय. आम्ही खाताना विसरलो. हे काहीतरी बोलतायत. बोला हो, काय बोलताय? हो, काय बोलताय? बोला. आता ना करा आता मग आल्या. आता आपण काम करताना करूया ना. अरे घेऊन चिकन खाल्लेलं. यंदा काय बघूया यंदा. गेल्या वेळी आम्ही साफसफाई केली तेव्हा आम्ही ते चिकन केलं होतं, आणि यावेळी आम्ही काही केलं नाही. बघूया, प्लॅनिंग चालू आहे. उद्या तेव्हा आमचे सहकारी म्हणतात आज आमचं असंच का. काय काय परत बोला. आमचे सहकारी म्हणतात असेच का आज यावर्षी. सांगून काय जेव्हा इथे शुभमनी मासे पकडला नाही त्याच्यात, हे साफसफाईचे. शुभम आता दाखवतोय आपल्याला. ते कुठं बंद कर जरा. काय जेव्हा आता शुभमने खोलला नाही. काय खोलत ते? अरे तुझ्या आईला चल तू तुमचे अजून काय तू राहू दे. शुभमनी पकडलेले मासे आपण दाखवतो तुम्हाला. बघा, हे आम्ही साफ करताना शुभमला भेटलेत. आता बघूया, हे नेऊन टँकमध्ये टाकूया. काय जा शुभम आम्हाला बेडकीची धमकी येतं ना. इथं बेडकीला दोघं जण घाबरतात म्हणून तो घाबरवायला ना. आणि त्याला आता पकडायचा, त्याला पकडून मारायची प्लॅनिंग चालू आहे सर्वांची. आम्ही इथे सर्व साफसफाई करतोय. आणि हा शुभम इथं सगळ्यांना त्रास देतोय. शुभम बेडकी घेऊन आमच्या अंगावर टाकायला घेऊन येतोय. संतोष का तो येतोय. येतोय बेडकी घेऊन. नाही, आम्ही संतोष काकाच्या वरच्यावरती बसलो इथं. तुम्ही जरा 2-4 शिवाय आला शुभमला. टाकायचं आहे का त्याच्या संतोष काका जरा मारणार आहेत 100%. तो फक्त मस्ती करू दे. हे माझ्या विरोधात आहेत, पण माझ्यासोबत संतोष काका आहेत म्हणून मला काही भीती नाही आहे. आज ह्यांना धरणार. हे बाया काय इथं बसून हुकूम चढतात आमच्यावरती. त्याच्या हातात बेडकी आहे काका.
तो आम्हाला घाबरवतोय. त्याला रेव नका पिट्याला पायाखालच्या पाया. आता काम चालू आहे. संतोष काका त्या धराच्या तयारीत आहेत. शुभमला सर्व शिवाय घालतात पण शुभम माझा ऐकत नाही. आता बेडकी घेऊन फिरतोय. आज तो मार खाणार फिक्स आहे. शुभमची फिल्डिंग लावतात इथे सर्वजण. इथं काम चालू आहे आणि तो त्रास देते आम्हाला, काम करून देत नाही. अरे गबेल देतात. पिकावचं बनवून देते. पिकावला फोटो गाडी घेतली रेव कशा भरायचं तवाय पाणी सांगे रे रेवण. संतोष काका त्या शिव्या घालायला असताना माती मातीतून टाकायला लागेल मग पाणी बंद होईल तिथलं. मी काय म्हणतो तुम्ही आतला रेवा अगोदर टाकला अगोदर खाली माती काय नाही टाकली मग. आता आपला पाठ साफ करून झालेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. इकडची सर्व आम्ही माती पातेरा वगैरे काढून साफ करून घेतलेला आहे. आपण साफ केलेलं आहे सर्व. हे ते आता गाळ बसला की आपल्याकडे पाणी जायला सुरुवात होईल चांगलं. आता आपले सर्व आटोपलेलं आहे. आपण आता घरी जायला निघालोय आणि आपण हा ब्लॉग आता इथंच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा. चला बाय, भेटूया.